नमस्कार बालमित्र हो, आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल पाठ क्रमांक 2 भारतीय भूगोलाचा इतिहास या पाठाखालील संपूर्ण स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न पहिला, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. पहिला आहे प्राचीन द्वीप, मग कुशवलद्वीप, कौचद्वीप, शाकद्वीप, लक्षद्वीप, पुष्करद्वीप, जंबूद्वीप, शाल्मली द्वीप. त्यानंतर प्राचीन भौगोलिक संकल्पना विश्व, पृथ्वी, भारतवर्ष, ग्रहण आणि कालमापन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कंसातील योग्य शब्द निवडून खालील विधाने पूर्ण करा. 3 ऑप्शन दिले तर पुष्कर, आशिया, पृथ्वी. तर त्यातील पहिला आहे जंबूद्वीपाचा डॅश खंडात सर्वात जास्त भाग आहे तर आशिया. दुसरा आहे कमळ पुष्पांनी युक्त सरोवराचा भाग म्हणजे डॅश द्वीप होय तर पुष्कर द्वीप होय. त्यानंतर तिसरा आहे चंद्रग्रहणात डॅशची छाया चंद्रावर पडते तर त्याचं उत्तर आहे पृथ्वीवर पडते. पुढचा प्रश्न आहे गटातील वेगळा घटक ओळखा. 1 दिला आहे, त्यातील अ आहे लक्षद्वीप, ब आहे जंबूद्वीप, क आहे कुशलद्वीप आणि ड आहे पुष्करद्वीप. तर त्यातला वेगळा घटक आहे लक्षद्वीप. त्यानंतर दुसरं आहे, त्यातील पहिला आहे चंद्र, ब आहे तारे, क आहे नक्षत्रे आणि ड आहे चंद्रयान. तर याचं उत्तर बरोबर आहे चंद्रयान. पुढचा प्रश्न आहे ओळखा पाहू मी कोण. तर त्यातील पहिला आहे जांभूळ वृक्ष विपुल असणारा भूभाग, उत्तर आहे जंबूद्वीप. दुसरा आहे मोठा पाणपक्षी किंवा कौच पर्वताचा भूभाग, उत्तर आहे कौचद्वीप. आणि तिसरा आहे कुश गवताचा भूभाग, उत्तर आहे कुशलद्वीप. आणि चौथा आहे पाण्याने पूर्णपणे वेढलेला भूभाग, त्याचं उत्तर आहे द्वीप. मुलांनो, सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयाचा स्वाध्याय पाहिजे तेही कमेंट करून सांगा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टिपा लिहा. त्यातील पहिलं आहे विश्व. प्राचीन भारतीय ग्रंथामध्ये पृथ्वीचे वर्णन सप्तद्वीप असे केले आहे, ज्यामध्ये 7 द्वीपांचा समावेश होतो. वेदांनुसार वात, आकाश, सूर्य व चंद्रातून विश्वाची निर्मिती झाली. प्राचीन भारतीयांनी विश्वाला वसुधैव कुटुंबकम मानले. त्यानंतर दुसरी टीप आहे पृथ्वी. प्राचीन भारतीय विचारवंतांच्या मते पृथ्वी गोलाकार असून तिचा व्यास सुमारे 3000 किमी होता. वेदांमध्ये तिला पृथ्वी किंवा धरणी असे म्हटले आहे. आणि तिसरे आहे द्वीप. नैसर्गिकरित्या पाण्याने वेढलेला भूभाग म्हणजे द्वीप होय. प्राचीन ग्रंथांमध्ये सप्तद्वीप असल्याने वर्णन केले आहे. त्यानंतर चौथा आहे ग्रहण. पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व ती वर्तुळाकार असते. यावरून पृथ्वी गोलाकार आहे याचे ज्ञान प्राचीन भारतीयांना होते. या काळात ग्रहण, सूर्य, खंडग्रास, मोक्ष यांसारख्या ग्रहणाविषयीच्या विविध संज्ञा रूढ झाल्या. त्यानंतर दिनदर्शिकेचा वापर करून पुढील कृती करा. अशी एक दिनदर्शिका तुम्हाला दिलेली आहे आणि ती कृती पूर्ण करायची आहे. तर त्याचं उत्तर तुम्हाला मी देते, ते तुम्ही पाहून व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि व्यवस्थित असा अभ्यास करा. त्यानंतर आकृती क्रमांक 2.2 प्राचीन द्वीप नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातील पहिला आहे आफ्रिका खंडात कोणकोणत्या द्वीपांचा समावेश होतो.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे आफ्रिका खंडात शाल्मली द्वीप, लक्षद्वीप आणि कुशलद्वीप या द्वीपांचा समावेश होता. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे भारताचा भाग कोणत्या प्राचीन द्वीपांशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे भारताचा भाग जंबूद्वीप या प्राचीन द्वीपाशी संबंधित आहे. तिसरा प्रश्न आहे पूर्वेकडील भूमिभागाचा समावेश कोणत्या द्वीपात होतो? तर उत्तर आहे पूर्वेकडील भूभागाचा समावेश पुष्कर द्वीप या द्वीपात होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अचूक पर्याय ओळखा. त्यातील पहिला आहे ग्रहणाच्या निरीक्षणातून प्राचीन भारतीयांना कोणती गोष्ट समजली? तर पर्याय दिले आहेत 4. आहे ऋतू बदल, ब आहे पावसाचे प्रमाण, क आहे वाऱ्याचा वेग आणि ड आहे पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती. तर अचूक पर्याय आहे ड, पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती. दुसरा आहे दिशा ओळखण्यासाठी कोणती निरीक्षणे उपयोगी पडतात? तर त्यातील पहिलं आहे पाऊस, ब आहे सूर्योदय, क आहे वारा आणि ड आहे नदी. तर यातील अचूक पर्याय आहे ब, सूर्योदय. त्यानंतर तिसरी आहे जंबूद्वीप म्हणजे काय? तर पर्याय पहिला आहे लहान बेट, ब आहे मोठा भूभाग, क पर्वत, ड नदी. तर यातील अचूक पर्याय ब, मोठा भूभाग. तर अशा पद्धतीने आपण या पाठाखालील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासलेला आहे. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.